कमीच पडला. जालन्याच्या अंबड तालुक्यामध्ये 6,91,500 रुपयांचं वाटप तर बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा झालेली आहे. अंबड तालुक्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी होत आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळे नुकसान झालेले होते. अंबड तालुक्यातील जवळपास या या अतिवृष्टीमध्ये 22 पशुधन मयत झालेले होते. त्यामध्ये काही वीज पडून होते, काही पुरात वाहून होते, काही पाण्याच्या ह्याच्यामुळं अडलेले होते. असे करून एकूण जवळपास 22 जनावरांना आम्ही अनुदान दिलेलं आहे. त्यापैकी दुधाळ जनावरे 13 आहेत, त्यापैकी गोडकाम करणारे जनावरे 4 आहेत आणि लहान लहान दुधाळ जनावरे 3 आहेत. असे करून आपल्याकडे जवळपास 22 जनावरांना आपण अनुदान दिलेलं आहे आणि त्यामध्ये 6,91,500 रुपयाचा निधी आपण त्यांच्या खात्यावरती डायरेक्ट वर्ग केलेला आहे. सदरील ही जे निधी आहे -BDS मधून आम्हाला नैसर्गिक आपत्तीमधून सुविधा उपलब्ध होते. त्या सुविधांतर्गत आम्ही हे दिलेलं आहे. बाकीचं जे काही पंचनामे आहे ते पंचनामे करणे सुरू आहे. पिकाचं नुकसान असेल किंवा इतर जे काही घराची पडझड असेल त्या ठिकाणी आमचे लोक जात आहेत. आम्ही स्वतः सुद्धा फिरत आहोत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्व पंचनामे होणार आहेत. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. जर समजा आपल्याकडं आज जर एखादी तलाठी आला नसेल तर उद्या किंवा परवा आपल्याकडे 100 लालवाडी माझे वीज पडून बैल गेल्यामुळं मला अनुदान तहसीलदार साहेबांनी 32,000 रुपये जमा केले. त्यांच्या तहसीलदार साहेबांचे धन्यवाद. तुमचं नाव काय?